स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची एक मोठी बातमी आलेली आहे। विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणुका प्रलंबित आहेत। अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं या दोन्ही जागा रिक्त झालेल्या आहेत। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घोषणेची शक्यता आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच या 2 जागांच्या देखील निवडणुका होण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळात याच वेळी निवडणूक होणार आहे आणि त्याच वेळी महाराष्ट्रातल्या या 2 जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा होऊ शकते। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमक्या या निवडणुकांची घोषणा कधी अपेक्षित आहे? तर बारामती आणि राहुरी या 2 जागांसाठी पोटनिवडणूक प्रलंबित आहे आणि या 2 जागा रिक्त आहेत आणि या जागांसाठी आता लवकरच घोषणा होईल असं सांगितलं जातं, अशी शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमकी कधी घोषणा होऊ शकते या 2 जागांसाठी? माधवी, महाराष्ट्रातील 2 विधानसभा निवडणुकांसाठी आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ज्यावेळी होईल त्याचवेळी त्यासोबत या 2 आपल्या राज्यातील विधानसभा जागांसाठी सुद्धा निवडणूक होईल। त्यामध्ये बारामती ही एक जागा देखील आहे आणि आता केरळची टर्म असेंब्लीची ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये संपते। त्यापूर्वी केरळची विधानसभा निवडून आली पाहिजे। त्यामुळे पुढल्या आठवड्यामध्ये शक्यता आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जी माहिती मिळते त्यानुसार ते पुढल्या आठवड्यामध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतील आणि तो कार्यक्रम साधारणपणे एप्रिलपर्यंत चालेल असा असेल आणि त्या दरम्यानच बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा होईल। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभेच्या या 2 जागा रिक्त झालेल्या आहेत। कर्डिले आणि अजित पवार यांच्या दोघांच्या निधनानंतर या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि या जागांवर आता पोटनिवडणूक पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते।